शहानिया दासी होऊनी कामारी, तो अनुसरू तेथे नवेरी. चित्ता सारिका मिळो गोवळू रागीचा, तो मज भेरू कनकाचा गे माई. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जीवीचे कानेना परी हे आवडी नारायणा, वाढवावे हे उत्तर काही लाड कर. कोठे वाया गेले शब्द उत्तम चांगले, तुका म्हणे बाळा असे तात्पर्य या खेळा. मनुष्य स्थिती ही सर्व 84 लक्ष योनीत सर्वश्रेष्ठ योनी आहे महाराज. ही योगियांची योनी आहे. मागेही आपण चिंतन केलं की महत् प्रयासानं मनुष्य देहाची प्राप्ती झालेली असते. मोक्ष अगदी निकट असतो, परंतु त्यात मायारूपी जाळं टाकलं जातं भगवंताकडून. ती परीक्षा असते खरं तर जीवाची. कोठे वाया गेले शब्द उत्तम चांगले, मग कोठं माशी शिंकली का मोक्षाप्रती न जाता या परीक्षेत जीव अडकतो महाराज. आणि मग धड माघारी येऊन प्रपंच करू शकत नाही आणि परमार्थाची ही प्राप्ती, भगवंताची प्राप्ती, भगवत धामाची प्राप्ती ही होत नाही. विश्वामित्राचं उदाहरण पुराणामध्ये याला साक्ष आहे महाराज. खरं तर अर्जुनाला स्वतःविषयीच विचारायचं आहे. कारण युद्ध करून राजपद उपभोगावं, सुखानं राहावं, भौतिक सुखामध्ये विराजमान व्हावं, का विरक्त होऊन भगवंत सांगतील त्या मार्गाने जावं, हा प्रश्न अर्जुनापुढे पडलाय. आणि हीच प्रापंचकाची, सामान्य जीवाची, तुमची आमची स्थिती असते महाराज. एक मन म्हणतं की हे सगळं खोटं आहे, परंतु त्याच क्षणी मन त्याच्यात जितकं रमतं तितकं परमार्थाच्या ठिकाणी रमत नाही. अर्जुनाची हीच द्विधावस्था झाली आहे. आजचं आपलं चिंतन श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय 6 श्लोक 38. कश्चिन्नो भय विभ्रष्ट छन्ना भ्रमिव नष्टती, अप्रतिष्ठो महाबाहो विमुडो ब्रह्मणापती. अर्थात हे महाबाहो अर्जुना, नाही भगवंत अर्जुनच विचारतोय. कश्चिन्नो भय भ्रष्ट अप्रतिष्ठो महाबाहो विमुडो ब्रह्मणापती. हे महाबाहो, कृष्ण अर्जुन म्हणतो, ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावरून भ्रष्ट झालेला असा हा मनुष्य आध्यात्मिक आणि भौतिक यशो मार्गावरून कोणत्याही दिशेला स्थित नसलेल्या छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे पतितून भ्रष्ट तर होत नाही ना. शंका उत्पन्न केली अर्जुना. आणि किती रास्त शंका आहे महाराज, की भगवंता तू सांगतोय त्या मार्गानं जीवानं जर गेलं आणि त्याला जर जे अपेक्षित आहे ते प्राप्त नाही झालं तर त्याची अवस्था काय होते. पुन्हा इतक्यावरच अर्जुन थांबला नाही, पुन्हा विचारतो की कश्चिन्नो भय विभ्रष्ट छन्ना भ्रमिव नष्टती, अप्रतिष्ठो महाबाहो विमुडो ब्रह्मणापती. भौतिक यशोमार्गावरून कोणत्याही दिशेला स्थित नसलेला अशा या द्विधा अवस्थेत असलेल्या जीवाचं छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे पतित होऊन तो भ्रष्ट तर होत नाही ना. धड प्रपंचही केला नाही आणि परमार्थही अंगीकारला नाही, म्हणून त्याला नरकवासाची तर प्राप्ती होत नाही ना. हा प्रश्न अर्जुनाचा आहे, ही शंका अर्जुनाची आहे. त्यावर माऊली भाष्य करताना 433 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, तव आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुते न एववेची, ऐसा हस्तू गेला माझारीची आयुष्य भानू. देवा, तो त्यास प्रसंग असा झाला की आत्मसिद्धीही प्राप्त झाली नाही, संसारातही परत येवत नाही. अशा स्थितीत त्याचा आयुष्य
रूपी हा जो सूर्य आहे तो मध्येच मावळला, त्याला मृत्यू आला, तर खरंच तो नरकाप्रती जातो का, की प्रगतच होतो, की पुन्हा तू त्याला संधी देतो, ते मला सांग. माऊली त्याचंच वर्णन करतायत. अर्जुन भगवंताप्रती म्हणतो, माऊली वर्णन करतात. तव आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुते न येववेची, माघारी येता येत नाही, ऐसा असतू गेला माझारीची आयुष्य बाणू. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.